शेतकऱ्यांना 100% पीक विमा मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना 100% पीक विमा मिळालाच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकऱ्यांना 100% पीक विमा मिळालाच पाहिजे. आमचं म्हणणं आहे की ही जी तांत्रिक अट आहे त्याला एक सर्वे झालाय. तांत्रिक अट आहे त्याच्यामध्ये 13.5 क्विंटल सोयाबीन दाखवलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटना व सर्व शेतकरी यांच्या वतीने शिराडोन येथे आज भव्य रस्ते रोकोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमचा विषय असा आहे की आमच्या शिराडोनला पीक विम्यापासून वगळण्यात आलेला आहे. सर्व पीक पंचनामे पीक कापणी प्रयोग व्यवस्थित असताना केवळ तांत्रिक पीक सर्वे जो वरचा झाला सॅटेलाईट सर्वे झालेला आहे तो चुकीचा आलेला आहे. आमचा पीक कापणी प्रयोग 5.5 क्विंटलचा आहे. आमचं सरासरी उत्पन्न 8.5 क्विंटल आहे. ही मधला जी फरक आहे ती आमचं शेतकऱ्याचं म्हणणं की आम्हाला पीक विमा मिळाला पाहिजे. हे तांत्रिक हवाई सर्वेक्षण झाले त्यानं चुकीचं रेकॉर्ड दाखवले. त्यानं 13.5 क्विंटल उत्पन्न दाखवावं लागले. हवेतून सर्वे केलाय त्याला हवेतून सर्वे केले त्याला शेंगा दिसतात का कीड रोग दिसतंय का सगळं हिरवंच दिसतंय. त्याच्यामुळं आम्हाला ही विषय मान्य नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना व सर्व शेतकरी पीक विमा भरलेले सर्व शेतकरी शिराडोन मंडळाला दिला. आमचा विषय आहे की आमच्या शिराडोन मंडळाला जास्तीत जास्त पीक विमा मिळाला पाहिजे. आमच्या शिराडोन मंडळावर अन्याय झाला नाही पाहिजे. शिराडोन आणि शिराडोन सहित 11 गावं जी आहेत त्या 11 गावावर अन्याय झालेला आहे. शासनाला आमची नम्रतेची विनंती आहे जर तुम्ही पीक विमा जर आम्हाला 100% पीक विमा नाही लागू केला तर आम्ही ह्याच्यापेक्षा बेकार आंदोलन करणार आहोत. आमच्या जीवाची पर्वा करणार नाहीत. आम्हाला पीक विमा जर मिळाला तरच आता आंदोलन बंद होईल. अन्यथा आम्ही आता रस्ता रोको बेमुदत चालू ठेवणार आहे. आमची प्रशासनाला मागणी आहे आम्हाला 100% पीक विमा तात्काळ मिळाला पाहिजे. 2025 मध्ये जो काही शेतकऱ्यांनी विमा भरला होता त्याच्यामध्ये कळंब तालुक्यातल्या सगळे मंडळं विम्याला पात्र होते आणि फक्त शिराडोन मंडळच विम्याला पात्र होत नाही. ह्याचा अर्थ असा होतोय की अतिवृष्टी झाल्यामुळं इतर मंडळामध्ये जे काही नुकसान झालं पण शिराडोन मंडळामध्ये पाऊसच झाला नाही आणि सोयाबीनचं उत्पन्न चांगलं झालं असा त्याचा अर्थ होतोय. पण आपण जर रेकॉर्ड जर तपासलं तर असं दिसतंय की आपल्याला शिराडोन मंडळामध्ये इतर मंडळापेक्षा सगळ्यात जास्त पाऊस झाला आहे. असं असताना सुद्धा शिराडोन मंडळ वगळण्याचं कारण काय प्रशासनाला विचारलं असता प्रशासनानं असं आम्हाला उत्तर दिलं की या ठिकाणी तांत्रिक उत्पादन जे सॅटेलाईटद्वारे दाखवलं जातं ते तांत्रिक उत्पादन जवळपास 1377 किलो पर हेक्टर असं त्या ठिकाणी दाखवलं गेलं आणि की पीक कापणी प्रयोगानुसार जे काही उत्पन्न दाखवलं गेलं ते उत्पादन आहे 517 किलो पर हेक्टर असं दाखवलं गेलं. आणि मग ह्याची सरासरी काढल्यानंतर शिराडोन मंडळ हे पीक विम्यातून वगळलं गेलेलं आहे. आमची प्रशासनाला विनंती आहे की तांत्रिक उत्पादन जे तुम्ही धरलं गेलं सॅटेलाईटच्याद्वारे ती अटच रद्द करावी कॅन्सल करावी आणि पीक कापणी प्रयोगानुसार जो तुम्हाला अहवाल आला आहे 517 किलो पर हेक्टर त्यानुसारच आम्हाला विमा भेटावा. शेतकऱ्यांना विनंती आहे शेतकऱ्यांना ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की 517 किलो पर हेक्टर ह्या पीक कापणी प्रयोगानुसार जर आपल्याला पीक विमा जर मिळाला तर जवळपास 20,000च्या जवळपास तो पीक विमा मिळतो. मग मला काय म्हणायचं माहिती का तालुक्यामध्ये फक्त हेच मंडळ कसं वगळलं गेलं तर हे जे निकष आहेत हे चुकीचे आहेत. शेतकऱ्यावर अन्यायकारक आहेत. ह्या 15 दिवसामध्ये हे आमचं दुसरं आंदोलन आहे. जर प्रशासनानं आमच्या आंदोलनाची दखल नाही घेतली आणि जर शिराडोन मंडळाला जर पीक विमा 100% नाही दिला तर येणाऱ्या काळामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्ही ह्या भागामध्ये कुठलंही काम करण्यासाठी मज्जाव करणार फिरू देणार नाही त्यांना विरोध करणार एवढीच आमची विनंती.